नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. TET CTETसाठी आपण हे जी PYQ अनालिसिसची व्हिडिओ सिरीज चालू केली होती. आता CTET नुकतीच कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे आता इथून पुढची आपली टार्गेट एक्झाम असणार आहे बघा. येणारी जी 2026ची तलाठी भरती आहे आणि MPSC मार्फत ज्या काही सरळसेवा एक्झाम होणार आहेत, तर त्या सर्व सरळसेवा एक्झामसाठी आपण MPSC प्रश्नपत्रिका ओळख ही एक सिरीज चालू केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपली दुसरी सिरीज असणार आहे शालेय पुस्तके 5वी ते 12वी, इयत्ता 5वी ते 12वी जे स्टेट बोर्डची पुस्तकं आहे, तर त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातूनच बघा MPSC मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आणि तुम्हाला या 5वी ते 12वीच्या शालेय पुस्तकांवर तुमची पकड असेल, मग इतिहास असेल विषय, पुन्हा इतिहास, गणित, भूगोल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, त्याच्यानंतर गणितसुद्धा 10वीच्या लेवलचं विचारलं जातं. मराठी, इंग्लिश हे सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा आधार घेऊन त्याच्यावर तुम्हाला प्रश्न फ्रेम केलेले असतात. त्यामुळं 5वी ते 12वीसाठी तुम्हाला GSची जर तयारी करायची असेल तर ही पुस्तके वाचणे खूप जास्त गरजेचं आहे. आणि MPSCचे सगळे प्रश्न हे स्टेट बोर्डला धरून विचारलेले असतात. त्यामुळे काय करायचं आहे, जर तुम्हाला तलाठी भरती किंवा सरळसेवा एक्झाम आणि त्यातल्या त्यात MPSC मार्फत हे सर्व एक्झाम घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे जर GSची तयारी करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला 5वी ते 12वीची सगळी पुस्तके वाचून त्याच्यावर पकड घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग जे स्टेट बोर्डचे मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्याला धरूनच तुम्हाला डीप स्टडी करावा लागतो. आपण आजपासून काय करत आहोत, आज आपण पहिला हा व्हिडिओ आहे या सिरीजचा आपला. बघा, शालेय स्टेट बोर्ड पुस्तके रिव्हिजन याच्यामध्ये पहिला आपण बघत आहोत इयत्ता 5वीतील परिसर भाग 1 हे पुस्तक घेणार आहोत. त्याच्यानंतर उद्या आपलं परिसर अभ्यास भाग 2चं पुस्तक होईल. त्याच्यानंतर आपण इतिहास चालू करणार आहोत. आणि आपल्या लेक्चरचं स्वरूप कसं असणार आहे बघा, आता 6वीचा जर आपण इतिहास पूर्ण केला तर त्याच्यानंतर लगेच 7वी इतिहास, त्याच्यानंतर लगेच 8वी इतिहास, त्याच्यानंतर लगेच 9वी इतिहास, त्याच्यानंतर लगेच 10वी, त्याच पद्धतीनं 11वी आणि त्याच पद्धतीनं 12वी. एकदा इतिहास पूर्ण झाला तर त्याच्यानंतरच पुन्हा आपण इतिहासच्या बरोबर राज्यघटना, त्याच्यानंतर भूगोलसोबत भूगोल झाल्यानंतर अर्थशास्त्र, आणि त्याच्यानंतर शेवटी आपण काय करणार आहोत, विज्ञानाची सर्व पुस्तके 10वीपर्यंतची अभ्यासणार आहोत. त्यामुळं ही जी सिरीज आहे, तर नव्याने जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा तलाठी भरती सरळसेवेची तयारी करत आहेत, कंबाईन गट ब गट क ची तयारी करत आहेत, त्या सर्वांच्यासाठी ही सिरीज खूप म्हणजे 1001% युजफुल असणार आहे. आणि हे सर्व व्हिडिओ ॲनालिसिस आपण अगदी विनामूल्य करत आहोत. त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त या व्हिडिओ सिरीजचा लाभ घ्या. त्याचबरोबर बघा, जे आपण प्रश्नपत्रिका ओळख सिरीज चालू केलेले आहेत, आपण गट ब 2025 आणि गट क 2025चे आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत. आता उद्याचा व्हिडिओ असेल 2025मध्ये राज्यसेवेचा जो पेपर होता, त्या पेपरचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं 2024च्या MPSCचे सगळे पेपर, 2023चे MPSCचे सगळे पेपर, असं करत आपण 2011 पासून 2025पर्यंतचे फक्त प्रश्नपत्रिका आणि आपले स्टेट बोर्डचे हे 2 व्हिडिओ सिरीज आपल्या पॅरलली सुरू राहणार आहेत. बघा, आता हे पुस्तक किती पानाचं आहे, 148 पानाचं आहे. पण त्यातला काही थोडासाच भाग आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. तो म्हणजे पुस्तकं वाचताना एक्झॅक्ट कोणत्या स्वरूपामध्ये आपण वाचली गेली पाहिजेत, फॅक्च्युअल डाटा कसा ओळखायचा, किंवा कोणता डाटा आपण वाचला पाहिजे, कोणता स्किप केला पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला ज्यावेळी आपण पुस्तकाचे जे आपले स्टेट बोर्डचे पुस्तकाचे जे लेक्चर होतील त्या लेक्चरानुसार तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. चालेल, आपण पुस्तकाला सुरू करूया. बघा, आता हे जे आहे परिसर अभ्यास 1, 6वी नंतर बघा इतिहास, भूगोल असेल, विज्ञान असेल, तर ही जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला 6वीपासून सुरू होतात. आणि परिसर 1 आणि 2 या स्वरूपात तुम्हाला 5वीमध्ये 2 पुस्तके दिलेली आहेत. भाग 1 मध्ये आपण पहिला धडा सुरू करतोय. बघा, इथं प्रस्तावना वगैरे दिलेले आहे, त्याच्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे. आता एक्झॅक्ट आपण कुठले कुठले धडे घेणार आहोत. एक आहे आपली पृथ्वी, सूर्यमाला, त्याच्यानंतर दुसरा धडा आहे पृथ्वीचे फिरणे, तिसरा आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी, चौथा आहे पर्यावरणाचे संतुलन, कौटुंबिक मूल्य, कुटुंबातील मूल्य 5वा, 6वा नियम सर्वांसाठी, 6वा आपण सोडवू आपले प्रश्न, 7 सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा, नकाशा आपला सोबती, ओळख भारताची, आपले घर व पर्यावरण, सर्वांसाठी अन्न, अन्न टिकवण्याच्या पद्धती, वाहतूक, संदेशवहन व प्रसार माध्यमे, पाणी,
वस्त्र आपली गरज, पर्यावरण आणि आपण, अन्न घटक आपले भावनिक जग, कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिये, वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध, पदार्थ वस्तू आणि ऊर्जा आणि सामाजिक आरोग्य. इतके बघा 25 धडे दिलेले आहेत. 150 पानाचं पुस्तक आहे. आपण वाचायचं काय आणि परीक्षेच्या दृष्टीनं आपल्यासाठी काय गरजेचं आहे हे तुम्हाला एक 4-5 लेक्चर झाले तर ॲटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही काय कराल, तुमच्या वाचनाची दिशा ठरवाल. बघा आता आपली पृथ्वी दिलेली आहे आणि आपली सूर्यमाला. पहिलंच धड्याचं नाव आहे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. जिथं जिथं IMP आहे तिथं तिथं आपण काय करूया, आपण हायलाईट करत जाऊया. आणि हे जर तुम्हाला जर कमेंटमध्ये बघा, तुम्हाला लेक्चर आवडले तर लाईक जरूर करा. कमेंटमध्ये तुम्ही टाका. आपण या स्वरूपाचे लाईव्ह लेक्चर घेऊया. लाईव्ह लेक्चर जर तुम्ही केलं तर त्याच्यात जास्त इफेक्ट जाणवेल किंवा त्याचा जो परिणाम होईल तो खूप जास्त चांगला असेल. त्यामुळं लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानुसार आपण दिवसातील एक मोकळी वेळ ठरवूया दुपारची आणि त्याच्यानुसार आपण लाईव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, खगोलीय वस्तू. बघा आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हटलं जातं, खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत आणि त्यांचा आकार कसा आहे आपण सहज पाहू शकतो. का, चंद्र सूर्य पृथ्वीच्या जवळ आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा, तारे. आता तारे ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तारे कोण असतात बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात, तारे म्हणतात. म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना काय म्हटलं जातं, तारे म्हटलं जातं. एक्स्ट्रा माहिती बघा, तारा कुठला आहे तर सूर्य आहे. पृथ्वी, बुध, शुक्र हे जे ग्रह आहेत तर हे ग्रहामध्ये येतात. ग्रहांना उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो पण ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. पुढची कन्सेप्ट आहे बघा, ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय, ग्रह म्हणतात आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. नेक्स्ट बघा, सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. बघा एकूण 7 ग्रह, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे काय आहेत तर 7 ग्रह आहेत आणि हे कशाभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. आणि पृथ्वीचं इथं काय सांगितलेलं आहे बघा, सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. कधी कधी घूर्णन असा पद्धतीचा पण शब्द वापरला जातो. परिवलन बघा हे शब्द फक्त लक्षात ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हटलं जातं, घूर्णन म्हटलं जातं, दैनिक गती म्हटलं जाते बघा. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हटलं जातं, परिभ्रमण गती किंवा वार्षिक गती. कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत 5वीचं जरी पुस्तक असलं तरी. त्याच्यानंतर बघा, सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात, सूर्यमाला म्हणतात. आता सूर्यमालेमध्ये काय कशाचा समावेश होतो, एक्स्ट्रा माहिती बघा. तारा आहे, ग्रह आहे म्हणजे सूर्य आहे, ग्रह आहे, उपग्रह आहे, क्षुद्र ग्रह आहे म्हणजे लघुग्रह आहेत आणि उल्कापिंड या सर्वांची मिळून काय बनत असते तर सूर्यमाला बनत असते. आणि सूर्यमाला बघा तर गॅलेक्सीमध्ये असते आणि अशा असंख्य गॅलेक्सी ब्रह्मांडामध्ये आहेत. आणि आपली जी गॅलेक्सी आहे ज्याच्यामध्ये आपला पृथ्वी ग्रह आहे ती कोणती आहे, मिल्की वे. त्याच्यानंतर बघा, काही खगोलीय वस्तू. आता उपग्रह. उपग्रह कशाला म्हणतात बघा, काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना काय म्हणतात, उपग्रह म्हणतात. आता पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर चंद्र आहेत. बघा सूर्यमालेमध्ये बहुतेक ग्रहांना, सर्व नाही, बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत आणि ते ग्रह आपापल्या उपग्रहासह सूर्याभोवती काय करत असतात, परिभ्रमण करतात. पुढे बटुग्रह. आता बटुग्रह कशाला म्हटलं जातं बघा, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना काय म्हटलं जातं, बटुग्रह म्हटलं जातं. आणि बटुग्रह सुद्धा काय करतात तर सूर्याभोवती परिभ्रमण करतात. पुढं आहे लघुग्रह. लघुग्रह कोणता आहेत तर मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यानचा जो पट्टा आहे लहान लहान खगोलीय वस्तूंचं त्याला काय म्हटलं जातं, लघुग्रह म्हटलं जातं. आता इथं अगदी व्यवस्थित इथं तुम्हाला दिलेलं आहे. आपण काय करू, ती डायग्राम काय करू, अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करूया. आता इथं बघा, सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य आहे. सूर्यापासून पहिला ग्रह आहे बुध आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे आपली पृथ्वी, त्याच्यानंतर आहे मंगळ आणि त्याच्यानंतर बघा हे सर्व आंतरग्रह आहेत. गुरु 5वा आहे, 6वा शनी आहे, 7वा युरेनस आहे आणि 8वा नेपच्यून आहे. हे 4 ग्रह काय आहेत तर बहिर्ग्रह म्हणून ओळखले जातात. आणि प्लुटो हा याची जी मान्यता आहे ग्रह म्हणून तर ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता प्लुटोला बटुग्रह म्हणून ओळखलं जातं. आता बघा, हा मंगळ ग्रह इथे आणि हा गुरुग्रह इथे. आता इथं बघा हे छोटं छोटं काय आहे तर ग्रहांचा पट्टा तुम्हाला दिसेल.
तर हा जो पट्टा आहे तर यांच्यामध्ये कशाचा पट्टा आहे, हा लघुग्रहांचा पट्टा आहे. अशा पद्धतीनं सूर्यमालेची रचना आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करू, पुढची कन्सेप्ट बघूया, गुरुत्वाकर्षण. आता खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची जी शक्ती असते त्याला काय म्हटले जातं, किंवा आकर्षित करण्याची शक्ती असते त्याला काय म्हटलं जातं, गुरुत्वाकर्षण शक्ती. त्याच्यानंतर पुढे चंद्रयान, महत्त्वाची माहिती आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले आणि ते चंद्रयान-1 या नावाने ती मोहीम ओळखली जाते. मंगळयान बघा, हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. इथून प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा डाटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि मंगळयान जी मोहीम आहे त्याला मॉम म्हणून ओळखलं जातं. मॉमचा लॉंग फॉर्म आहे मार्स ऑर्बिट मिशन आणि 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची घटना 24 सप्टेंबर 2014 रोजी काय झालेलं आहे, तर ते मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित झालेलं आहे. आणि ही भारताची दोन्ही याने कशा आहेत, मानव विरहित आहेत. आणि कशासाठी पाठवलेले आहेत, तर चंद्र व मंगळाच्या अभ्यासासाठी मंगळयान आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर चंद्रयान-1 या 2 मोहिमा करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आहे अंतराळवीर. आता भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे कोण आहेत, तर पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी किती दिवस वास्तव्य केलेलं आहे, तर 8 दिवस वास्तव्य केलेलं आहे. आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या हा जो नारा आहे तर तो नारा दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता लक्षात ठेवा, IMP माहिती, पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्याच्यानंतर पुढे आता इथं हा पहिला धडा संपलेला आहे. आपण थोडंसं पहिलं लेक्चर आहे त्यामुळे थोडंसं स्लो घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजायला मदत होईल. आता खूप जास्त महत्त्वाचं आहे पृथ्वीचे फिरणे. दुसरा धडा आहे बघा, कन्सेप्टचा भाग आहे. पृथ्वीचं जे प्रतिरूप आहे तर त्याला काय म्हटलं जातं, ग्लोब म्हटलं जातं. ग्लोब. आता इथं हे पृथ्वी गोल आपण काय करत असतो, तर पृथ्वीचे जे कन्सेप्ट आहे त्या समजावून सांगण्यासाठी किंवा अक्षांश रेखांश ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजावून सांगण्यासाठी पृथ्वीगोलाचा वापर केला जातो. इथं बघा पृथ्वी आहे आणि इथं पृथ्वीचे समान जे भाग आहेत, आता हा जर पृथ्वीगोल घेतला तर पृथ्वीच्या मध्यातून जाणारे जे अक्षवृत्त आहे, आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं, उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हटलं जातं. बघा, आणि पृथ्वी कशी आहे तर थोडीशी कललेली आहे. हे तुम्हाला असं दिसणार नाही, तर हे असं दिसतं बघा, हे असं दिसतं. हे आहे आपलं विषुववृत्त. हे असे आडव्या रेषा त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं, उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हटलं जातं. विषुववृत्तापासून वर उत्तर गोलार्ध आहे, विषुववृत्तापासून खाली दक्षिणेला दक्षिण गोलार्ध आहे, उत्तरेला उत्तर गोलार्ध आहे. आणि हा जो भाग आहे तो उत्तर ध्रुव आहे, खालचं टोक आहे त्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं. हे आहे आपलं विषुववृत्त. आणि पृथ्वीचा अक्ष कसा आहे बघा, तर इथं कललेला आहे. त्याच्यानंतर आता इथं महत्त्वाची माहिती वाचून घेऊ आपण. परिवलन. आता परिवलन गती आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या गतीला काय म्हटलं जातं, परिवलन म्हटलं जातं. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन म्हटलं जातं. आणि सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हटलं जातं, परिभ्रमण म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आणि आडव्या रेषा आहेत त्यांना विषुववृत्त अक्षवृत्त म्हटलं जातं आणि सर्वात मोठं अक्षवृत्त आहे विषुववृत्त. त्याच्यानंतर पुढे आता लीप वर्ष. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस असतात. आणि याचा अर्थ काय आहे, तर वर्षात 6 तास कमी धरले जातात आणि म्हणजे 4 वर्षात 24 तास आणि 1 दिवस पूर्ण धरला जातो. आणि हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेत प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. आणि त्यावेळी फेब्रुवारीचा महिना जो 28 दिवसांचा आहे त्याऐवजी लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि वर्षाचे 365 ऐवजी लीप वर्षामध्ये 366 दिवस गणले जातात. कन्सेप्ट काय आहे, तर दरवर्षी
दरवर्षी 365 दिवसाचं काय असतं, वर्ष असतं. 365 दिवस प्लस 6 तास. हे 6 तास 4 वर्षानंतर 6 तास 6 तास असे 4 वर्ष झाल्यानंतर त्या 6 तास मिळून एक दिवस पूर्ण होतो आणि 4 वर्षानंतर काय असतं बघा, 24 तास आहेत. त्यामुळं दर 4 वर्षानंतर काय येतं, लीप वर्ष येतं. आणि त्या लीप वर्षामध्ये काय फरक असतो, तर फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. 28 ऐवजी 29 दिवस आणि 365 ऐवजी किती दिवस असतात, 366 दिवस असतात. कारण हे 6 तास 4 वर्षानंतर एक दिवसामध्ये परिवर्तित होतात. त्याच्यानंतर पुढे पहिलं लेक्चर आहे, थोडंसं स्लो जाऊया, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि त्याच्यानंतर मग एकदम फास्ट घेऊ आपण. तर आता इथं काय दिले बघा, ग्रीष्म, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ज्या पद्धतीने ऋतू आहेत, तर त्याच पद्धतीनं वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि हे जे आहेत तर हे पण काय आहेत, तर अशा पद्धतीने आपण ऋतू समजत असतो किंवा मानत असतो. पुढं आता इथं महत्त्वाचं दिलेलं आहे, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे काय असतं, दिवस मोठा असतो, उष्णता जास्त असते आणि त्याच काळामध्ये उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार आहे, मग रात्रमान जास्त असणार आहे, उलट स्थिती असणार आहे, रात्र मोठी असणार आहे. आणि दक्षिण गोलार्धात काय असणार आहे, हिवाळा जास्त असणार आहे, 22 ते 23 मार्च. त्याच्यानंतर पुन्हा 23 सप्टेंबरपासून 22 मार्चच्या या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये दिनमान कसे असेल, कमी असेल. इथं दक्षिण गोलार्धामध्ये उष्णता जास्त, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये उष्णता कमी असणार. आणि दक्षिण गोलार्धामध्ये इथं जर उन्हाळा असेल तर उत्तर गोलार्धामध्ये इथं काय असणार आहे, हिवाळा असणार आहे. पूर्णपणे उलट स्थिती दोन्ही गोलार्धामध्ये आढळते. आता पौर्णिमा आणि अमावस्या हे कन्सेप्ट बघूया. तर काय दिलेलं आहे, चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमीच असत नाहीत. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. पौर्णिमेपासून आता इथं बघा, चंद्र स्वयंप्रकाशित नाही, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो, अमावस्येच्या रात्री कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या चंद्राचा भाग पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित जो भाग आहे तो कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. याला काय म्हटलं जातं, चंद्राच्या कला म्हटलं जातं. चांद्रमास आणि तिथी, तर इथं काय दिले बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो 15 दिवसांचा किंवा 15 कला आहेत, म्हणजेच अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीत चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात आणि या पंधरवड्याला काय म्हटलं जातं, शुक्ल पक्ष. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला शुक्ल पक्ष म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालखंड आहे 15 दिवसाचा त्याला काय म्हटलं जातं, कृष्ण पक्ष. IMP आहे, खूपदा प्रश्न विचारलेले आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे 15 दिवसाचा त्याला शुक्ल पक्ष म्हटलं जातं आणि उलट स्थिती पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला काय म्हटलं जातं, कृष्ण पक्ष म्हटलं जातं. आता अमावस्या आणि पौर्णिमा मिळून 28 ते 30 दिवसांचा कालखंड येतो आणि या कालखंडाला काय म्हटलं जातं, चांद्रमास म्हटलं जातं. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवस आहे त्याला काय म्हटलं जातं, तिथी म्हटलं जातं. आता इथं चंद्राचं कला दाखवलेल्या आहेत, विविध कला. इथं अमावस्येपासून चंद्रामध्ये कशा कशा पद्धतीनं फरक झालेला आहे आणि चंद्र वाढत वाढत जाऊन पौर्णिमेला तो पूर्ण स्वरूपात दिसतो बघा. अमावस्या ते पौर्णिमा शुक्ल पक्ष म्हटलं जातं आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालखंड कृष्ण पक्ष आहे. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष एकत्रित जो भाग आहे किंवा एकत्रितरित्या जे बनतं त्याला म्हटलं जातं चांद्र मास, म्हणजे 1 महिन्याचा कालखंड. आता इथं आपण काय शिकलो, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. दिवस आणि रात्र कशामुळे होतात, परिवलनामुळे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कल्लेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा जो काळ आहे त्याला चांद्रमास म्हटलं जातं. चांद्रमासाचा कालावधी आहे 28 ते 30 दिवस. पौर्णिमेला शेवटी होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष आणि अमावस्येला शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हटलं जातं. चांद्रमासातील प्रत्येक दिवस तिथी म्हणून ओळखला जातो. पुढचं आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी. आता इथं हे बघा, इथं काय दिलेलं आहे, वातावरण दिलेलं आहे, इथं जीवावरण आहे, इथं जलावरण आहे, इथं शिलावरण आहे, पृथ्वीचे आवरण दिलेलं आहे. पहिलं आवरण कशाचं आहे, वातावरण. त्याच्यानंतर जलावरण, शिलावरण आणि एकत्रितरित्या बघा हे जे आवरण आहे त्याला काय म्हटलं जातं, जीवावरण म्हटलं जातं. आता इथं 2/3 भाग पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे, 1/3 भाग कशाने व्यापलेला आहे,
तर जमिनीने व्यापलेलं आहे. पृथ्वीचं जे वरचं कवच आहे ते कसं आहे, कठीण आहे, खडकांचं बनलेलं आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी धरलेले मातीचे खोलवरचे थर दिसतात. हे काही जास्त IMP नाही. आता इथं बघा, पृथ्वीवर काय काय आढळतं? पर्वत आहे, खिंड आहे, दरी आहे, डोंगर आहे, टेकडे आहे, मैदान, नदी, दरी आहे आणि समुद्रकिनारा आणि बेट, हे सर्व गोष्टी तुम्हाला आढळतात. आणि या सर्व गोष्टींना काय म्हटलं जातं? विविध भूरूपे म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं दिलेलं आपण किंवा आपण पाहिले, पृष्ठभागाचा 1/3 भाग जमिनीने व्यापलेला आहे आणि पाण्याने किती भाग व्यापलेला आहे? तर 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता आकाराची बघा काही जलरूपं आहेत. मग उदाहरणार्थ कोणती कोणती आहेत? समुद्र, सागर, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी ही काय आहेत? तर जलरूपं आहेत. आणि भूरूपे कोणती आहेत? तर मैदान, टेकडी, डोंगर ही काय आहेत? तर भूरूपे आहेत. आता इथं महत्त्वाचं उत्तर अमेरिका, इथं इथं बघा, हा जो खंड आहे हा उत्तर अमेरिका आहे. 7 खंड, पृथ्वीवरील महत्त्वाचे 7 खंड. पहिला आहे हा उत्तर अमेरिका, हा आहे उत्तर अमेरिका. त्याच्यानंतर इथं आहे दक्षिण अमेरिका, हे आहे बघा विषुववृत्त. विषुववृत्ताच्या खाली दक्षिण गोलार्धात दक्षिण अमेरिका हा खंड येतो, उत्तर गोलार्धामध्ये उत्तर अमेरिका येतो. इथं आहे युरोप, इथं आहे आशिया आणि यांना एकत्रितरित्या युरेशिया असंही म्हटलं जातं. आफ्रिका खंड आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड आहे जो पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये येतो आणि अंटार्क्टिका हा पण पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये येणारा खंड आहे. त्याच्यानंतर बघा 7 खंड, 1 2 3 4 5 6 आणि 7. इथं आहे पॅसिफिक महासागर, इथं आहे अटलांटिक महासागर, इथं आहे पॅसिफिक महासागर, पुन्हा इथं आहे हिंदी महासागर, इथं आहे दक्षिण महासागर IMP आहे. इथं उत्तर अमेरिकेच्या इथं मेक्सिकोचा आखात आहे, इथं मध्य अमेरिका आहे, इथं आर्टिक महासागर आहे, इथं बेरिंगची समुद्रधुनी आहे उत्तर अमेरिकेच्या इकडं पश्चिमेला. त्याच्यानंतर पाल्कची समुद्रधुनी आहे इकडं आशिया खंडाच्या दक्षिणेला, अरबी समुद्र आणि बंगालचा इथं बघा बंगालच्या उपसागराच्या इथं पाल्कची समुद्रधुनी पाहायला मिळते. आणि इथं आहे पुन्हा बेरिंगची समुद्रधुनी. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. त्याच्यानंतर पुढे आता सरोवरे, फक्त कन्सेप्ट आहेत, पटपट आपण पाहू. तर नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेला जो जलाशय आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सरोवर म्हटलं जातं. तर हिमस्वरूपातील पाणी, हिमस्वरूपातील बघा थंड प्रदेशात म्हणजे बर्फाळ जे प्रदेश आहेत तर तिथं ढगातील पाण्याचे कण गोठून काय तयार होतं? हिमकण तयार होतं. आणि अशा प्रदेशांमध्ये हिमाचे एकावर एक थर साचले जातात आणि नंतर काय होतं बघा, त्याचा बर्फ बनतो आणि पुन्हा समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना काय म्हटले जातात? हिमनग. हिमनगाची व्याख्या, समुद्रावर तरंगणारे बर्फाचे मोठे तुकडे, त्याला काय म्हटलं जातं? हिमनग. आता भूजल, भूजल कशाला म्हणायचं? तर जमिनीखाली खडकांच्या थरात खूप पाणी साठलेले आहे, त्याला काय म्हटलं जातं? भूजल. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे पाणी सापडतं त्याला काय म्हटलं जातं? भूजल म्हटलं जातं. आणि बाष्प व पाण्याच्या एकत्रित साठ्याला काय म्हटलं जातं? जलावरण म्हटलं जातं. आता वातावरण, हे थर खूप IMP आहेत. इथं बाह्यांबर आहे, इथं आयनांबर आहे आणि इथं बघा मध्यांबर आहे, स्थितांबर आहे, ओझोन वायू आहे. इथं हा वायू कुठं आहे, तो कोणत्या थरामध्ये आढळतो हे विचारलं जातं बघा, तपांबर. आता पृष्ठभागापासून पहिला थर तपांबरचा आहे, दुसरा स्थितांबर, तिसरा आहे मध्यांबर, चौथा आहे आयनांबर, पाचवा आहे बाह्यांबर. आता पहिला तपांबर. आता तपांबर आणि स्थितांबर याच्यामध्ये स्थितांबरमध्ये ओझोन वायू आढळतो. त्याचबरोबर जे विमानं आहेत तर ते उडण्यासाठी स्थितांबर हा थर महत्त्वाचा आहे. त्यांचं इथं पृष्ठभागापासून अंतर दिलेलं आहे. पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरपर्यंतचा जो थर आहे त्याला तपांबर म्हटलं जातं, 13 किलोमीटरपर्यंत. आणि या तपांबर थरामध्ये काय होतं तर हवेत अनेक बदल तपांबर या स्तरामध्ये होतात आणि बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. याच्यामध्ये बदल कोणते कोणते आहेत? ढग आहे, पाऊस आहे, धुके आहे, वारे, वादळे, हे सर्व तपांबरमध्ये घडत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर 13 ते 50 किलोमीटरचा जो थर आहे त्याला स्थितांबर म्हटलं जातं. आणि स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आहे. अतिनील जी किरणं आहेत सूर्याची तर ती इथं ओझोन वायू काय करतो? शोषून घेतो. कोणता थर आहे? स्थितांबरचा आहे. त्याच्यानंतर पुढे आता पाऊस कसा पडतो? जलचक्र बघा,
सूर्याची जी उष्णता आहे त्याच्यापासून काय होतं, महासागराचं पाणी त्याचे बाष्प होते, ती हवा वर गेल्यानंतर थंड होते, पुन्हा पावसाच्या स्वरूपात ते खाली येते. हे सर्व काय आहे, तर हे सर्व जलचक्राचे उदाहरण आहे. बाकी हा डाटा काही जास्त IMP नाही. त्याच्यानंतर पुढे आता हे पण आपण सर्व घेतलेलं आहे, काय IMP नाही. त्याच्यानंतर पर्यावरणाचे संतुलन. पर्यावरणाच्या संतुलनामध्ये पर्यावरणाचे सजीव आणि निर्जीव घटक दिलेले आहेत, अन्नसाखळी दिलेले आहे, वनस्पती उत्पादक असेल, प्रथम भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येतात, त्यामुळं हे जास्त आपण पाहणार नाही. आता सूर्यप्रकाश बघा, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि पाणी हे सर्व सर्वांची काय गरज असते, तर ही सर्व हे सर्वांचा उपयोग कशामध्ये होत असतो, प्रकाश संश्लेषणामध्ये होत असतो. वनस्पती अन्न तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हटलं जातं, आणि वनस्पतींना खाणारे म्हणजे शाकाहारी, प्रथम भक्षक, त्याच्यानंतर असे जे अन्न साखळी आहे तर ती अन्न साखळी आहे. त्याच्यानंतर बघा पर्यावरणाचे संतुलन. अन्न साखळ्यामुळे काय होतं, सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो, आणि काय होतं, पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. त्याच्यानंतर पुढे फक्त आपण काय शिकलो बघू. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आहेत, त्याच्यामध्ये सजीव आहेत, निर्जीव घटक आहेत, ते एकमेकांशी संबंधित असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्नसाखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यांच्यामुळे हजारो वर्षांपासून संतुलन कायम राखलेले आहे. पुढचा धडा लगेच कुटुंबातील मूल्य. आता हा जास्त आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतका जास्त महत्त्वाचा नाही. फक्त आपण स्त्री पुरुष समानता असेल, फक्त आपण ओझरतं पाहून घेऊ. हे आता सहिष्णू वृत्ती असली पाहिजे, स्त्री पुरुष समानता असायला हवी, मूल्य शिकत आहोत आपण. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर पुढचा धडा नियम सर्वांसाठी. आता नियम बघा, आता इथं 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता आणि स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी, आणि 1988 नंतर मतदानाचा हक्क 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला. बघा, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 21 वर्षावरील व्यक्तींना मतदानाचा अधिकार होता, पण नंतर 1988 नंतर हा अधिकार मतदानाचा 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता नियम का गरजेचे आहेत बघा, तर शिस्त राहण्यासाठी किंवा जी साधन संपत्ती आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण असेल, या सर्व गोष्टींसाठी नियम कायदे गरजेचे आहेत. ते या पूर्ण पाठामध्ये सांगितलेले आहेत. आता आपले सामाजिक प्रश्न काय आहेत, निरक्षरता आहे, अंधश्रद्धा आहे, त्याचबरोबर बालविवाह पद्धती आहे, आणि बालकामगार हा पण काय आहे, एक सामाजिक प्रश्न आहे. आता इथं महत्त्वाची माहिती, जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख काय आहेत, अडथळे आहेत, आणि ते दूर करण्यासाठी ज्योतिबा फुले असेल, राजर्षी शाहू महाराज असेल, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहेत. आणि इथं काय दिलेलं आहे बघा, सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला, आणि त्यांच्या सहकारी, त्यांचं नाव दिलेलं आहे सहकारी फातिमा शेख. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कशासाठी आहे, स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपणच सोडवू आपले प्रश्न. मग काही सार्वजनिक समस्या असतील, तंटा निवारण असेल, श्रमदानातून ग्रामसफाई असेल. आता इथं दिलेलं आहे बघा, मिळवणी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते, साफ सर्वही चहूकडे मार्ग. आता हे कुणी सांगितलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून काय सांगितलेलं आहे, स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेलं आहे. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे समाजसुधारक बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा. आता 21 सप्टेंबर IMP आहे. 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून काय केला जातो, जगभर साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढे 8 नंबरचा धडा आहे, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. जेवढा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP किंवा महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा आहे तेवढाच आपण करायचा असतो, बाकीचं जे गरजेचं नाही ते स्किप करायचं असतं. त्याच्यानंतर पुढे बघा, नकाशा आपला सोबती. आता इथं नकाशा दिलेला आहे. आता समुच्च रेषा पद्धती. तर इथं बघा, नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी समुच्च रेषा पद्धतीचा वापर करतात. TET साठी खूप जास्त IMP आहे, याच्यावर प्रश्न पण येऊन गेलेले आहेत. जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात, त्यानंतर समान उंचीची ठिकाणे निश्चित केली जातात. बघा, जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी समुच्च रेषा पद्धतीचा वापर केला जातो. इथं दिलेला आहे बघा, मंद उतार आहे, इथं तीव्र उतार आहे. त्याच्यानंतर इथं पुढे
तर समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं? समोच्च रेषा म्हटलं जातं. इथं समोच्च रेषा पद्धतीची त्याचं चित्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर रंग पद्धती आहे. आता इथं हे पण महत्त्वाचं आहे. जलभागांसाठी कुठला रंग दिला जातो? नकाशामध्ये निळा रंग. त्याच्यानंतर जमिनीसाठी गडद हिरवा रंग दिला जातो आणि त्यापेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी फिकट हिरवा रंग आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी कसला रंग दिला जातो? पिवळा रंग दिला जातो. CTTला पण ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. TETसाठी पण IMP आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पूर्वी बघा तर प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जातात. सांकेतिक खुणा, सांकेतिक चिन्हे नकाशामध्ये वापरली जातात. TETसाठी हा डाटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. इथं बघा तर इथं युद्धभूमीसाठी हे चिन्ह वापरलं जातं. लोहमार्गासाठी हे, विहिरीसाठी हे, झरासाठी, स्थानिक उंचीसाठी इथं वस्ती हे तुम्हाला TETला विचारलेलं आहे. इथं गवतासाठी हे चिन्ह वापरलं जातं. समोच्च रेषेसाठी हे चिन्ह वापरलं जातं. तलावांसाठी हे, रस्ते या चिन्हाने, गवत या चिन्हाने, राखीव वने या चिन्हाने दाखवली जातात. आता महत्त्वाची संस्था आहे भारतीय सर्वेक्षण संस्था. ही भारतातील नकाशा तयार करणारी काय आहे? मुख्य संस्था आहे आणि तिची स्थापना कधी झाली? 1767 बास. त्याच्यानंतर बघा पुढे या संस्थेचे मुख्य कार्यालय कुठं आहे? तर उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. आता इथं बघा PO टपाल कार्यालयासाठी हे चिन्ह वापरलं जातं. बंदरसाठी हे, दीपगृहसाठी किल्ला, स्मशानभूमी हे पण TETला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेसाठी हे चिन्ह वापरलं जातं आणि हा लोगो आहे तो भारतीय सर्वेक्षण विभाग. TETला खास करून असे लोगो वगैरे विचारले जातात, अशी चिन्ह विचारली जातात. TETच्या संदर्भाने हा डाटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. 5वीचं पुस्तक आहे पण खूप जास्त माहिती देणार आहे, त्यामुळे आपण दुर्लक्षित करत असतो. पण नाही, 5वीची 6वीची जरी पुस्तकं असली तरी बेसिक पुस्तकं आहे, त्यातून प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला? त्या पुस्तकांवर चांगली कमांड घ्यायची आहे. आता इथं बघा इथं गडचिरोलीचं काय दिलेलं आहे बघा, इथं नकाशा दिलेला आहे. आणि MPSCसाठी पण बघा आता इथं गडचिरोली दिलेलं आहे. इथं सर्वात उंचीचा इथं काय प्रदेश आहे? इथं नदी आहे, इथं तलाव आहे, मुख्य ठिकाण आहे. आता गडचिरोली बघा इथं चिकियाला डोंगर आहे, सिरकोंडा डोंगर आहे, अहेरी उंचवटा आहे. त्याच्यानंतर इथं ही सगळी तालुक्याची ठिकाणं दिलेली आहेत बघा. चारमोशा असेल, मुलचेरा असेल, एटापल्ली असेल, आहेरी असेल, भामरागड असेल, तर ही काय आहेत? तालुक्याची ठिकाणं आहेत. त्रिकोणामध्ये इथं डोंगर दिलेला आहे, भामरागड आहे, सुरजागड आहे. इथं नदी दिलेल्या आहेत बघा. बांडिया नदी आहे, पोटफोडी नदी आहे, कठाणी नदी आहे, त्याच्यानंतर निब्रा नदी आहे, कोठारी नदी आहे, त्याच्यानंतर पर्लकोटा नदी आहे, इंद्रावती नदी आहे, वर्धा नदी आहे, पैनगंगा नदी आहे, प्राणहिता नदी आहे. तर हे कशाशी संबंधित आहेत? गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित आहेत. पुढे जाऊ आपण. आता भारतातील काय दिलेलं आहेत? प्रमुख नद्या बघा इथं प्रमुख नद्या. आता इथं बघा झेलम आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, गंगा, यमुना, गोमती. फक्त त्यांची काय आहेत तर खूप जास्त व्यवस्थित सुटसुटीत हा नकाशा दिलेला आहे. त्यामुळे ग्रुप B साठी, ग्रुप C साठी खूप जास्त IMP आहे. आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर गोदावरी आहे बघा, भीमा आहे, कृष्णा आहे, त्याच्यानंतर इकडं कृष्णा नदी आहे, भीमा आहे, गोदावरी आहे, तापी आहे. तर ह्या सर्व काय आहेत तर महाराष्ट्रातील नद्या आहेत. इथं बघा आरवली पर्वत आहे, इकडं सातपुडा पर्वत आहे, इकडं विंध्य पर्वत आहे. त्याच्यानंतर इथं पठार दिलेले आहेत. हे बघा हे दख्खनचं पठार आहे. त्याच्यानंतर इथं छोटा नागपूर पठार आहे. त्याच्यानंतर हे बुंदेलखंड आहे, इकडं हिमालय पर्वत आहे. तर हे सर्व ज्यावेळी प्राकृतिक भूगोल आहे तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न नकाशावरून फ्रेम होत असतात. आता इथं भारताचा प्राकृतिक नकाशा इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता जे भूरूप आहे त्याच्यामध्ये वनप्रदेश आहे बघा, वाळवंटी प्रदेश आहेत, मैदानी प्रदेश आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत, दलदलीचा प्रदेश आहे
आता इथं काय दिलेलं आहे तर प्रशासकीय नकाशा दिलेला आहे भारताचा. तर पटपट आपण बघू. बघा इथं राजस्थान आहे, राजस्थानची राजधानी आहे जयपूर. त्याच्यानंतर गुजरात आहे, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. महाराष्ट्र आहे आपला, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. तेलंगणा राज्य आहे, त्याची राजधानी आहे हैदराबाद. गोवा आहे, गोवाची राजधानी पणजी आहे. कर्नाटक आहे, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे. आंध्र प्रदेश आहे. बघा आता इथं आंध्र प्रदेश, आता इथं अमरावती आता करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं तमिळनाडू आहे बघा. तर तमिळनाडूची राजधानी काय आहे बघा तर पदुच्चेरी आहे. त्याच्यानंतर केरळ आहे, केरळ आहे इथं राज्य, त्याची तिरुअनंतपुरम इथं आहे बघा. तमिळनाडूची इथं काय आहे बघा चेन्नई आहे. तमिळनाडूची काय आहे चेन्नई आहे. इथं पदुच्चेरी हे वेगळा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे बघा इथं छत्तीसगड राज्य आहे, छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. ओडिशाची भुवनेश्वर आहे. त्याच्यानंतर झारखंडची रांची आहे, बिहारची पटना आहे, पश्चिम बंगालची कोलकाता आहे, मध्य प्रदेशची भोपाळ आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आहे. हरियाणा इथं बघा हरियाणाची नवी दिल्ली आहे, पंजाबची चंदीगड आहे. त्याच्यानंतर जम्मू आणि इथं काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची राजधानी श्रीनगर आहे. लडाखची बघा केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची राजधानी लेह आहे. हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी शिमला आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडून आहे. त्याच्यानंतर सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. आसाम इथं बघा आसाम दिसपूर आहे. मेघालयची शिलाँग आहे. अरुणाचल प्रदेशची इटानगर आहे. त्याच्यानंतर इथं मणिपूरची इम्फाळ आहे. नागालँडची कोहिमा आहे. मिझोरमची एंजॉल आहे आणि त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा. राज्य आणि त्या राज्याची राजधानी किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्याची राजधानी आपल्याला माहीत असणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आता इथं काय दिलेलं आहे बघा, हा नकाशा कशाचा दिलेला आहे तर आंतरराष्ट्रीय सीमा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर राज्य सीमा दिलेल्या आहेत, केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा दिलेल्या आहेत आणि कॉफी, आंबा, केशर, लवंग, कांदा, सफरचंद, चहा आणि संत्री. आता इथं बघा उत्तरेला भारताच्या इथं कशाचं उत्पादन होतं तर सफरचंदाचं उत्पादन होतं. त्याच्यानंतर संत्रीचं उत्पादन कुठं आहे बघा नागपूरचं आहे. महाराष्ट्रामध्ये इथं आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्यानंतर इथं चहाचं उत्पादन इकडं आसामच्या भागामध्ये घेतलं जातं. खूप छान नकाशा तुम्हाला शालेय पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आता इथं केशर बघा, केशर कुठं आहे श्रीनगरला आहे. त्याच्यानंतर इथं लसूण आहे, लसूण नाही इथं कांदा आहे. इथं नाशिकचा भाग जो आहे तर तिथं कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. अशा पद्धतीनं हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं प्रमुख प्रदेश व निवारा रचना. आता इथं भारताचे जे विविध प्रदेश आहेत तर त्याच्यामध्ये निवारा कशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं तिथली घरांची रचना आहे. आता पर्वतीय प्रदेश असेल, त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेश असेल, त्याच्यानुसार इथं निवाऱ्याची रचना दिलेली आहे. हे अशा स्वरूपाचे काही प्रश्न येत नाहीत. त्याच्यानंतर पुढे आता इथं काय दिलेलं आहे बघा, बेघरपणाची कारणे. फक्त कारणे पाहून घेऊ. परवडणाऱ्या घरांचा अभाव आहे, दारिद्र्य आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, बेरोजगारी आहे, शारीरिक व मानसिक आजार आहे, अपुरे आर्थिक उत्पन्न आहे. तर हे काय आहे तर बेघर असण्याची कारणे आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे घर किंवा निवारा नाही तर त्याची ती कारणे आहेत. त्याच्यानंतर पुढे आता माणसाच्या निवाऱ्यामध्ये कालानुरूप बदल होत गेलेले आहेत. गुहेमध्ये सुरुवातीला झाडावर गुहेत राहणारा माणूस आता उंच इमारतीमध्ये राहतोय, तो बदल दिलेला आहे. त्याच्यानंतर बांधकामामध्ये जे वापरले जाणारे स्रोत आहेत तर ते इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आता तंत्रज्ञानाने बघा पर्यावरणाचं जे प्रदूषण होत आहे, माणसाने खूप प्रगती केलेली आहे विज्ञानामध्ये, तर ते प्रदूषण आहेत. डोंगर पोखरणे असेल, पाण्याचा उपसा आहे, तर या सर्व गोष्टींमुळे काय होत आहे प्रदूषण होत आहे. त्याच्यानंतर पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता पर्यावरणपूरक घर कसं असलं पाहिजे तर नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर, बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर असला पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर असेल. त्याच्यानंतर कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव असला पाहिजे. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय असली पाहिजे. आता जास्तीत जास्त कल हा पर्यावरणपूरक घरांच्याकडे वाढत आहे. काही ठिकाणी जागरूकता पसरलेली आहे आणि पर्यावरणपूरक घरे देखील करण्यात येत आहेत. बघा जल पर्यावरण किंवा जल पर्यटन आहे पाण्याखालचा निवारा. त्याच्यानंतर पुढे
मुंबई शहरची माहिती दिलेली आहे. मुंबई 7 बेटांवर वसलेले आहे आणि या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागावर दगड आणि मातीचे भराव घालून जमीन तयार केली आहे. नंतर तिथे वस्ती, रस्ते आणि उद्योग विकसित झाले आहेत. त्याच्यानंतर पुढे आता शेतीशी संबंधित जी कामे आहेत, म्हणजे नांगरणी असेल, कापणी असेल, मळणी असेल, तर या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता शेतीचे सुधारण तंत्रज्ञान, ह्याच्यामध्ये आपण सुधारित बियाणे वापरू लागलेलं आहोत. सिंचनाच्या पद्धती वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुषार सिंचन ह्या अशा पद्धतीचं आहे. तर तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंजामधून पिकावर पाणी फवारले जाते. आधुनिक शेतीचे जे ह्या पद्धती आहेत, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन आहे. त्याच्यानंतर खते बघा, काही नैसर्गिक खते आहेत, रासायनिक खते आहेत, तर यांचा वापर शेतीमध्ये केला जातो. त्याचबरोबर पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीड असेल, रोग पडू नये म्हणून काय केले जातात, कीटकनाशके फवारली जातात. त्याच्यानंतर पुढे धान्यांची साठवण, नैसर्गिक उपाय असेल, त्याच्यानंतर बोरिक पावडर वापरून हे सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन. आता इथं काय आहे बघा, अन्न सुरक्षा. आता अन्नाची सुरक्षा करणे गरजेचे आहे, त्यामुळे काही कायदे करण्यात आलेले आहेत आणि 2013मध्ये भारताने काय केलेलं आहे, अन्न सुरक्षा कायदा केलेला आहे. साल लक्षात ठेवा, 2013. त्याच्यानंतर कृषी सहाय्यक उपक्रम. आता ह्याच्यामध्ये कृषीशी संबंधित जे तंत्रज्ञान आहे, उपक्रम आहे, त्याची माहिती दिलेली आहे. आता सेंद्रिय शेती हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला काय म्हटलं जातं, सेंद्रिय शेती म्हटलं जातं. आणि सेंद्रिय शेती करणारं राज्य कोणतं आहे बघा, सिक्कीम आहे. जैविक शेती, सेंद्रिय शेती करणारं कोणतं आहे, सिक्कीम आहे. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. आता अन्न टिकवण्याच्या पद्धती. आता आपण वाळवणीचे पदार्थ करतो, पापड असेल, कुरडई असेल, लोणचे असेल, मुरांबे असेल, तर ते टिकवण्यासाठी आपण नैसर्गिक परिरक्षके वापरतो. साखर असेल, मीठ असेल, तर त्याचा वापर या बाबतीमध्ये या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे अन्न आणि सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवामुळे काय होतं, पदार्थ खराब होतात. मग आता अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, वाळवणे आहे, पदार्थ थंड करणे, फ्रीजचा वापर करणे, उकळणे बघा. त्याच्यानंतर हवाबंद डब्यामध्ये वस्तू ठेवणे किंवा पदार्थ ठेवणे. त्याच्यानंतर आता लोणचे बनवण्याची कृती, हे काय गरजेचं नाही. पुढचा धडा आहे वाहतुकीशी संबंधित. आता वाहतूक याच्यामध्ये जलवाहतूक असेल, त्याच्यानंतर रस्त्यावरची वाहतूक, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि सायकल वापरायचे फायदे दिलेले आहेत. इथं हा धडा इतका जास्त आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. आता हे महत्त्वाचं आहे, भारतात संदेश वहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो आणि हे उपग्रह इन्सॅट या नावाने ओळखले जातात. त्याच्यानंतर पुढे जेवढं परीक्षेच्या कोणातून IMP आहे किंवा विचारलं जाऊ शकतं, प्रश्न जिथून विचारला जाऊ शकेल, तर अशाच गोष्टी आपण पाहत आहोत. आणि पहिलं लेक्चर असल्यामुळे खूप स्लो चालू आहे आपलं. आता उद्यापासून बघा, पुस्तकावर मी स्वतः हायलाईट केलेलं असेल आणि त्याच्यानंतर आपण पटपट त्याची उजळणी करायची आहे. आता दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य साधन याच्यामध्ये आहे बघा, दूरध्वनी किंवा मोबाईल. याची फक्त नावे लक्षात ठेवा, मोबाईल आणि दूरध्वनी, म्हणजे पाहू शकतो आणि ऐकू शकतो. आता पाण्याशी संबंधित धडा आहे 16 नंबरचा. सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट दिलेला आहे. पाण्याचं प्रदूषण दिलेलं आहे, त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याचं शुद्धीकरण, याच्याबद्दल माहिती आहे. आता इथं काही जास्त आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इथं काहीही फॅक्च्युअल डाटा तसा मिळत नाही. जलव्यवस्थापन असेल, म्हणजे पाण्याशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर वस्त्र, आपली गरज. वस्त्र आता इथं सोलापुरी हा चार्ट महत्त्वाचा आहे बघा. येवला साडी कुठं उत्पादन होतं, नाशिक येथं होतं. त्याच्यानंतर औरंगाबादची काय आहे बघा, पैठणची
पैठणी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद हा जो प्रादेशिक विभाग आहे किंवा औरंगाबाद इथं हा जो जिल्हा आहे बघा, तर इथं काय आहे तर हिमरू पण उत्पादन घेतलं जातं. सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे बघा इचलकरंजीचे कापड प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आता ह्या फक्त गोष्टी लक्षात ठेवा. नाशिकला काय आहे, येवला साडी आहे. औरंगाबादला हिमरू आहे. सोलापूरला चादर आहे. कोल्हापूरची इचलकरंजीचे कापड प्रसिद्ध आहे आणि औरंगाबादला पैठणी देखील प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपला भारत देश दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे बघा, तर कशाचा नकाशा आहे, प्रत्येक राज्य दिलेलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश, मगाशी आपण प्रत्येक राज्याची राजधानी बघितलेली आहे. त्या पद्धतीनं पुढं आता वस्त्रानुसार काळामध्ये वस्त्रामध्ये जे बदल झालेले आहेत ते इथं दिलेले आहेत. पर्यावरण आणि आपण आता पर्यावरणामध्ये बघा जंगलतोडीची माहिती दिलेली आहे या धड्यात. पुन्हा लोहमार्ग, रस्ते, प्रदूषण आणि कारखान्यातून परिसरात सोडले जाणारे सांडपाणी चित्र दिलेलं आहे. प्रदूषण कशा पद्धतीनं होतं, कारखान्यातून जलस्रोतात सोडलेले पाणी असेल, कारखान्यातून धुरांड्याद्वारे जो विषारी धूर सोडला जातो त्यामुळे पण प्रदूषण होतं आणि त्यामुळे काय झालेलं आहे बघा, भारतीय चित्ता प्रदूषणामुळे नामशेष झालेला आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनाची जी गरज आहे त्याच्याबद्दल माहिती आणि आपल्या गरजा आणि पर्यावरण याची माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न काय केलेलं आहे बघा. जैवविविधता उद्याने, आता याची व्याख्या काय दिली, जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला काय म्हटलं जातं, जैवविविधता उद्यान म्हटलं जातं. राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय, वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवली जातात त्यांना काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उद्यान. उदाहरणार्थ कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आता अभयारण्य म्हणजे काय, विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे किंवा संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला काय म्हटलं जातं, अभयारण्य म्हटलं जातं आणि उदाहरण दिलेलं आहे राधानगरी अभयारण्य. त्याच्यानंतर पुढे इथं बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव काय झालेला आहे, तयार झालेला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावामध्ये रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. त्याच्यानंतर पुढे आता माळढोक, महाराष्ट्र शासनाने नानदचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून काय केलेलं आहे तर रक्षित केलेले आहे. त्याच्यानंतर देवराई, आता देवराई म्हणजे काय आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे काय आहे त्याचं एक उदाहरण आहे. देवराई म्हणजेच काय तर देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी तेथील लोकांची भावना असते. देवराई म्हणजे काय तर देवासाठी राखून ठेवलेले जंगल. इथं बघा पुढे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मोरांची चिंचोली. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवनी म्हणून ओळखल्या जातात. पुढे अन्न घटक, आता कर्बोदके, थोडं विज्ञानाच्या अनुषंगानं हा घटक दिलेला आहे. कर्बोदके आहे, पिष्ट दिलेलं आहे बघा. तर आता इथं पिष्टमय पदार्थ बघा, तर पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग कसा होतो, काळसर होतो. याचा अर्थ काय, बटाट्यामध्ये पिष्ट हा घटक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा तृणधान्यामध्ये पण काय आहे तर पिष्टमय पदार्थ आढळतात बघा. त्याच्यानंतर पुढे पिष्टमय पदार्थापासून काय होतं तर शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी आहे. आता शर्करेचा अर्थ दिलेला आहे. वनस्पतींपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. आणि हा काय आहे तर साखर हा देखील काय आहे शर्करेचाच एक प्रकार आहे. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेच्या शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणून पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी काय आहे तर इंधनाचे कार्य करते. आता शर्करा दिलेले आहे बघा,
तर गूळ आणि साखर ऊसाच्या रसापासून तयार करतो. कारण इथं बघा सुक्रोज नावाची शर्करा त्याच्यामध्ये असते. पिकलेला आंबा असेल, केळे असेल, चिकू असेल, फळे, मध, दूध यातही काय असते, शर्करा पाहायला मिळते. आता कर्बोदके म्हणजे काय बघा, तर अन्नामध्ये असणारे 3 पदार्थ, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, कर्बोदके म्हटलं जातं. पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, कर्बोदके म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ बघा, तेलकट जे पदार्थ आहेत किंवा तेलरूपी आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातं. तेल हा काय आहे, स्निग्ध पदार्थ आहे. त्याच्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात लागणारे अन्नघटक कोणते आहेत, म्हणजे शरीराला जास्त गरज असते कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. आणि कमी प्रमाणामध्ये शरीराला आवश्यक असणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये येतात जीवनसत्वे आणि खनिजे. आता प्रथिने कशासाठी आवश्यक असतात बघा, तर शरीराची जी झीज होते तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. शरीरांची वाढ होत असताना मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज असते. त्याचबरोबर जीवनसत्वे व खनिजे बघा, तर इतर काही अन्नघटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज असते आणि हे अन्नघटक म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे. आता जीवनसत्वे कोणती कोणती आहेत, ए बी सी डी ई के ही काय आहेत, तर मुख्य जीवनसत्वे आहेत. आणि ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे रातंधळेपणा हा रोग होतो आणि डी जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं, तर हाडे कमकुवत व ठिसूळ होतात. हे ए जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो वगैरे काय आहे, तर हे प्रश्न आलेले आहेत पेपरमध्ये. हे काय आहे बघा, हा विज्ञानाच्या अनुषंगाने दिलेला आहे. म्हणजे 6वीपासून जे विज्ञान चालू होतं त्याचा पाया या पुस्तकामधील काही धड्यामध्ये म्हणजे बेसिक जीवनसत्व असेल, खनिजे असेल, कर्बोदके असेल तर यांची बेसिक ओळख या पाठातून तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं प्रथिनांची स्त्रोत कशाच्या चित्रांच्या स्वरूपात दाखवलेले आहे. दूध आहे बघा, मासे आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याच्यानंतर इथं ड्रायफ्रूट दिलेले आहेत, मांस आहे, इथं लोणी आहे, तर हे काय आहेत बघा, बटर असेल, प्रथिनांचे स्त्रोत आहेत. त्याच्यानंतर खनिजे बघा, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. त्याच्यानंतर बघा आता अन्न, ऊर्जादायी अन्नघटक कोणते कोणते आहेत, कर्बोदके आहेत, ऊर्जा देणारे, स्निग्ध पदार्थ आहेत, शरीर बांधणीसाठी प्रथिने आहेत, त्याच्यानंतर रोगप्रतिकारक व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक असणारे जीवनसत्वे आणि खनिजे. आता पोषण आणि कुपोषण आहेत, त्याची फक्त बेसिक ओळख सांगितलेली आहे. आता आपले भावनिक जग, भावनिक जग, भावनांच्या संदर्भात माहिती दिलेला इतका जास्त महत्त्वाचा घटक नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता कामात व्यस्त आणि आपली अंतरिंद्रिय. आता अंतरिंद्रिय बघा, तर हा घटक महत्त्वाचा आहे. श्वसन, तर श्वासोश्वासाचे काम करणारी इंद्रिय आहेत. आता इथं पुढं माहिती दिलेली आहे त्यांची. नाक आहे, श्वसन प्रक्रिया काय 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 आहे त्याच्यामध्ये समावेश, नाक आहे, श्वसन नलिका आहे, फुफ्फुसे आहे आणि श्वास पटल आहे. यांची मिळून काय बनत असते, श्वसन संस्था बनत असते. श्वास पटल व त्यांची हालचाल, त्याच्यानंतर वायूची देवाणघेवाण म्हणजे श्वसन कशा प्रकारे चालतं थोडक्यात त्याची माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं काय दिलेलं आहे बघा, ह्या पचनसंस्था ह्या खूप महत्त्वाच्या आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तोंड आहे, लाळ ग्रंथी आहे, ग्रासिका आहे, यकृत ग्रंथी आहे, जठर आहे, जठरामध्ये असणारे रस, स्वादुपिंड ग्रंथी आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे. याच्यावर तुम्हाला विज्ञानामध्ये प्रश्न येतात. त्याचा बेस इथून या पुस्तकातून तयार होतो. मलाशय आहे, गुदद्वार आहे. तर या सर्व घटकांचा मिळून किंवा या सर्व घटकांनी मिळून काय बनत असते, पचनसंस्था बनत असते. आता पाचकरसाचा अर्थ काय होतो बघा, तर पचन प्रक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ म्हणजे पाचकरस. आणि ग्रंथी म्हणजे काय, तर विशिष्ट द्रव स्त्रवणारे इंद्रिय म्हणजे ग्रंथी. त्या ग्रंथी कोणत्या आहेत, पाचकरस कोणते आहेत, तर हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे आता शरीरातील ऊर्जा, रक्ताभिसरण आहे, इंद्रिय संस्था आहे,
तर बघा, नाक आहे, श्वसन नलिका आहे, फुफ्फुसे आहे, श्वासपट्टी यांना काय म्हटलं जातं? एकत्रित श्वसन संस्था आहे म्हटलं जातं. तर शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या गटाला काय म्हटलं जातं? इंद्रिय संस्था म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा आता चेतासंस्था. चेतासंस्थेबद्दल माहिती दिलेली आहे. तर श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची असतात, की इतकी महत्त्वाची असतात की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू असतात. काही कामे आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो, उदाहरणार्थ बोलणे आणि धावणे. तर बघा, मेंदूचे जे चेतातंतू आहेत, तर मेंदू आणि चेतातंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? चेतासंस्था म्हटलं जातं. आणि चेतासंस्थेचं कार्य काय आहे? तर शरीरामध्ये समन्वय राखण्याचं कार्य हे चेतासंस्थेचं आहे. इथं चेतासंस्थेची आकृती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता शरीरातील इतर संस्था दिलेल्या आहेत. इथं काय दिले बघा, दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचनेंद्रियांच्या आतील स्त्रावर व्रण पडतात आणि यकृताच्या आणि वृक्काच्या कार्यावर गंभीर परिणाम होतात. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास. कौशल्य, कार्यक्षमता, वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय? तर वाढ म्हणजे काय असतं बघा, तर व्यक्तीच्या एका ठराविक वयोमर्यादेपर्यंत शरीरामध्ये जी जडणघडण होत असते त्याला काय म्हटलं जातं? वाढ म्हटलं जातं. आता अनुवंशिकता. अनुवंशिकतेबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर चांगला आहार, विकासाला पूरक अशा इतर गोष्टी. फक्त आपण काय शिकलो वाचू बघा, जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते. बाळ लहान असते तेव्हा स्वतःची कुठलीच ते स्वतः काम करू शकत नाही. आपले आईवडील, शिक्षक व इतरांकडून आपण अनेक कौशल्य शिकतो. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते, तरीही प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. जितकी जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितके आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी असते आणि या कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते. इथून बघा, तसे प्रश्न जास्तीत जास्त काहीही इथं याच्यामध्ये तयार होत नाही, त्यामुळे हा घटक स्किप केला तरी चालेल. आता बघा, इथं पुढचा 23वा घटक आहे संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध. आता हवेमार्फत पसार होणारे बघा, म्हणजे हवेमार्फत फ्लूसारख्या रोगाचे जंतू काय आहेत? तर थुंकीत असतात. रोग्याने, थुंकल्याने, खोकल्याने आणि शिंकल्याने काय होतं? ते हवेतून पसरतात. त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग, संसर्गाने पसरणारे जे रोग आहेत ते संसर्गजन्य रोग आहेत. त्याच्यामध्ये फ्लू आहे, पडसे आहे, नायटा आहे, खरूज आहे, कांजण्या आहे, गोवर आहे. हवेमार्फत पसरणारे संसर्गजन्य रोग ह्याच्यावर प्रश्न येतो. संसर्गजन्य रोग फ्लू, पडसे, नायटा, खरूज, कांजणा, गोवर, हवेमार्फत प्रसार होणारे क्षय, स्वाईन फ्लू इत्यादी. त्याच्यानंतर पुढे अन्न पदार्थ. आता पाण्यामार्फत प्रसार बघा, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, जुलाब आहे, आतड्यांच्या रोगांचे जंतू आणि काविळीचे जंतू रोगांच्या विष्ठेमध्ये असतात आणि हे सर्व पाण्यात मिसळलं की पाण्यामार्फत या सर्व रोगांचा काय होतो? प्रसार होतो. त्याच्यानंतर पुढे आहेत अन्न पदार्थामार्फत प्रसार होणारे रोग. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे बघा, तर अन्नामार्फत ज्या रोगांचा प्रसार होतो ते म्हणजे विषबाधा वगैरे हे अन्नातून प्रसार होणारे रोग आहेत. कीटकामार्फत प्रसार बघा, तर डास असेल, पिसू असेल, असे डास, पिसू चावल्यानंतर ज्यांचा म्हणजे डेंग्यू असेल तर डेंग्यूचा प्रसार पण कीटकामार्फत होतो. संपर्कामुळे रोग प्रसार नायटा, खरुज आहे. त्याच्यानंतर साथीचे फ्लू आहे, डोळे येणे असेल, गोवर असेल तर हे साथीचे रोग आहेत. त्याच पद्धतीनं पुढं रोग प्रतिबंध. आता रोग होऊ नये म्हणून यासाठी जे खबरदारी घेतली जाते, उपाय केले जातात त्याला काय म्हटलं जातं? रोग प्रतिबंध. त्याच्यानंतर लसीकरण आहे, म्हणजे ज्या विविध लसी दिले जातात ते. त्याच्यानंतर पुढे आता इथं पुढचा धडा आहे 24 नंबर, पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. हे मत महर्षी कणाद यांनी मांडलेलं आहे. कणाद महर्षींचा जन्म इसवी सन पूर्वी 6व्या शतकात गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभास क्षेत्र येथे झालेलं आहे आणि त्यांचे मूळ नाव उलूक होते. चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटात वर्गीकरण होते असे त्यांनी मत मांडले होते. आणि जगातील अनेक वस्तू सूक्ष्म कणांची बनलेली असते ही संकल्पना कणाद महर्षींनी मांडली. त्यांनी या जीवाला पिलव असे नाव दिले. IMP आहे बघा, हे पूर्ण कणाद ऋषींच्या बद्दल जी माहिती दिलेली आहे ती IMP आहे. त्याच्यानंतर पुढे
आता ऊर्जेचे स्रोत वगैरे दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण बघा इथं सामाजिक आरोग्य आहे, सामाजिक आरोग्याचे महत्त्व आणि त्याच्यासाठी करण्यात येणारे उपाय. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे इयत्ता 5वीचं जे परिसर अभ्यासचं पुस्तक आहे ते कव्हर केलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण परिसर अभ्यास भाग 2 घेऊ आणि त्याच्यानंतर 6वी इतिहासाला चालू करू. त्यामुळे बघा पहिलं लेक्चर होतं त्यामुळे खूप स्लो घेतलेलं आहे. इथून पुढचे लेक्चर फास्ट होतील. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.